वैमनस्यातून कोल्हापुरातील राजेंद्रनगर इथल्या दत्त मंदिराच्या मागील बाजूला असणाऱ्या 2 घरांना आग लावण्यात आली। यात सुमारे 1 लाखांचं नुकसान झाले। अग्निशमन दलाच्या जवानांनी 3 बंबांच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणली। या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले। कोल्हापुरातील राजेंद्रनगर इथल्या दत्त मंदिराच्या मागील बाजूला विष्णू मरीबा बल्लाळ हे त्यांच्या कुटुंबियांसह राहतात। ते रिक्षा चालक आहेत। काही दिवसांपूर्वी त्यांचा याच परिसरातील चंदर उर्फ पिंटू राजू लोंढे याच्याशी किरकोळ कारणातून वाद झाला होता। या वादाच्या रागातून चंदर उर्फ पिंटू लोंढे यानं गुरुवारी रात्री 12च्या सुमाराला विष्णू बल्लाळ यांच्या घरावर तसंच शेडवर पेट्रोल टाकून त्याला आग लावली। आगीनं रौद्ररूप धारण केल्यानं विष्णू बल्लाळ यांचं घर जळून खाक झालंय। याबरोबरच या आगीची झळ विष्णू बल्लाळ यांच्या शेजारी राहणारे सोपान रसाळ यांच्या घरालाही लागली। त्यामुळे त्यांचं घर काही प्रमाणात जळालंय। या आगीबाबतची माहिती काही नागरिकांनी कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाला कळवली आहे। त्यानंतर अग्निशमन दलाचे स्थानिक अधिकारी जयवंत खोत, विजय सुतार यांच्यासह मोहसिन पठाण, चंद्रकांत पाटील, सुभाष दिवसे, तांडेल, वामन चौरे, महेश पाटील, अभय कोळी, श्रीधर चाचे, प्रभाकर खेबडे, पवन कांबळे यांनी या ठिकाणी धाव घेतली। या जवानांनी अथक परिश्रम घेऊन 3 बंबांच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणली। या प्रकरणी विष्णू बल्लाळ यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी चंदर उर्फ पिंटू राजू लोंढे याला ताब्यात घेतलंय।